सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंना नमस्कार। तर सध्या आपल्यासमोर सर्वांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे। त्याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। मागील काही दिवसापासून सर्वांना माहिती होते की अंगणवाडी लवकरच झडपी शाळांना कन्वर्ट होणार, म्हणजे की अंगणवाडी या जिल्हा परिषद शाळांकडे जोडल्या जाणार आहेत। पण याविषयी आता हालचाल फार वेगाने चालू झाली। तर तुम्हाला आज याविषयी मी स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर आपला आजचा हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत सर्वांनी बघा। आजच्या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये आपण सर्वांनी बघितलंच असेल की अंगणवाडी सेविकांवर आता शिक्षिकेची जबाबदारी देण्यात येणार आहे। ही फार मोठी अपडेट आहे मैत्रिणींनो, सर्व अंगणवाडी सेविका ताईंसाठी की आता आपल्याला शिक्षिकेप्रमाणेच, म्हणजे जसे इयत्ता पहिली दुसरीच्या ज्या शिक्षिका असतात ना, त्यांच्याप्रमाणे आपल्यालाही आपली जबाबदारी पार पाडावी लागणार आहे। तर आता आपल्याला दुसरा जो प्रश्न पडतो तो म्हणजे प्रशिक्षण। कारण जबाबदारी पार पाडायची म्हटले तर प्रशिक्षण तर लागणारच। कारण जर शिक्षिकेप्रमाणे कार्य करायचे आहे तर त्यासाठी शिक्षिकेप्रमाणे प्रशिक्षण लागणारच। तर आपल्यासमोर जो निर्णय आला की अंगणवाडी सेविकांवर आता शिक्षिकेची जबाबदारी येणार आहे, तर या निर्णयाबरोबरच ही पण अपडेट समोर आली की ज्या अंगणवाडी सेविका ताई 12वी उत्तीर्ण आहेत, म्हणजेच ज्यांनी 12वी पास आऊट केलेली आहे, त्या सेविकांना महाराष्ट्र शासन 6 महिन्याचे प्रशिक्षण देणार। ज्या अंगणवाडी सेविका ताई 10वी उत्तीर्ण आहे त्यांना महाराष्ट्र शासन 12 महिन्याचे म्हणजेच 1 वर्षाचे प्रशिक्षण देणार आहे। आणि आता आपल्याला सर्वात मोठा जो प्रश्न पडतो तो म्हणजे मानधन। हो ना, कारण अगर जर आपल्याला काम शिल्लक करायचे तर आपल्याला मानधनमध्ये वाढ तर पाहिजेच। तर अंगणवाडीच्या सर्व सेविका ताईंना नक्कीच मानधन वाढून मिळेल। मानधन किती वाढणार तर याविषयी महाराष्ट्र शासनाने स्पष्ट सांगितलेले नाही। याविषयी आपल्याला अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। तर याविषयी लवकरच अपडेट दिली जाणार आहे। आजची खूप आनंदाची बातमी होती ही आपल्या सर्व सेविका ताईंसाठी। लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। आणि हो, व्हिडिओ लाईक व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।